हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण बघतोय एकदम हेल्दी, चविष्ट आणि झटपट बनणारा नाश्ता, तो म्हणजेच मुगाच्या डाळीचा डोसा. हा बनवायला खूप सोपा आहे आणि एकदम क्रिस्पी, क्रंची होतो आणि जर तुम्ही गरम गरम खाल्लात तर एकदम चवदार असा लागतो आणि बनवायला खूप सोपा आहे. कोणतं झंझट वगैरे काही नाही आहे. एकदम कमी वेळात होतो. सकाळच्या नाश्त्याला किंवा तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. बघा एकदम क्रिस्पी असा झालेला आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ आपल्याला काय करायचं आहे, धुवून घ्यायचं आहे 1-2 वेळा. आणि हा इन्स्टंट आहे, याला अजिबात रात्रभर वगैरे भिजवण्याची गरज नाही आहे. तर बघा, मी याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर असंच मी 2 वेळा याला 2 वेळा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे, जेणेकरून ही डाळ एकदम स्वच्छ अशी होईल. तर आपल्याला याला जास्त वेळसुद्धा भिजवायचं वगैरे काही नाही आहे. जसं आपण तांदळाच्या डोश्यासाठी रात्री भिजवत टाकतो 10 तास, 7 तास, तसं आपल्याला काही करायचं नाही आहे. इन्स्टंट आपण 1 तासाच्या आतमध्येच हा डोसा बनवू शकतो. तर बघा, आता डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये मी पाणी घालून याला 1 तास भिजवण्यासाठी ठेवून देते. आता तोपर्यंत आपण बघूयात चटणी. तर चटणीसाठी मी सुरुवातीला बघा, एक कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे, त्यानंतर जिरा घातलेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात चण्याची डाळ. तर मी 1 चमचा चण्याची डाळ घातलेली आहे. आता उडदाची डाळ आपण 1 चमचा घालूयात आणि याला व्यवस्थित काय करूयात, भाजून घेऊयात. जेव्हा आपण डोसा खातो तर डोस्याबरोबर अशा प्रकारची चटणी सर्व्ह केली तर ती खूपच चवदार लागते. आता यामध्ये मी घातले लसूण आणि आलं. त्याचबरोबर यामध्ये मी घातले 2 मोठे कांदे आणि कांद्याचे असे स्लाइस करून घेतलेले आहेत. यांनासुद्धा आपण काय करूया, व्यवस्थित भाजून घेऊयात. कांदा आपल्याला एकदम नरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. तर मी इथे 2 टोमॅटोंचा वापर केलेला आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आणि एकदम नरम करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे. तर आता यामध्ये आपण घालूयात मिरची. तर मी यामध्ये 2 मिरच्यांचा वापर इथे केलेला आहे. हे बघा, मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला मिश्रण एकदम तयार करायचं आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याला व्यवस्थित काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे. मीठ घातल्याने काय होतं, टोमॅटो जास्त लवकर नरम होतात आणि व्यवस्थित शिजले जातात. तर हे बघा, आता अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, मिश्रण एकदम व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. तर मिश्रण रेडी झालेलं आहे. याला मी थंड करून घेते आहे. तर मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. आता आपण याला काय करूया, मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि अशा प्रकारे तुम्ही चटणी एकदम बनवून बघा. इडलीबरोबर, डोस्याबरोबर एकदम मस्त चविष्ट लागते आणि जास्त कोणतीही मेहनत वगैरे झंझट काही नाही आहे. आणि यामध्ये चण्याची आणि जी आपण उडदाची डाळ वापरलेली आहे, तर ती आवर्जून घाला. त्याने याची चव खूप मस्त येते. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि याला वाटून घेते. तर तुम्हाला गरज पडल्यास अजून थोडं पाणी घालून याला व्यवस्थित वाटू शकता. तर बघा, आता आपलं वाटण एकदम तयार झालेलं आहे आणि एकदम सुंदर अशी चटणी तयार झालेली आहे आणि कलर बघा किती मस्त आलेला आहे. एकदम सुंदर रंग आलेला आहे. तर याला मी वाटीत काढून घेतलेलं आहे. आता याला बाजूला ठेवून देऊयात. आता पुढची प्रोसेस करूयात. त्यासाठी बघा, मी भिजत घातलेली डाळ घेतलेली आहे. डाळ आपली मस्त भिजलेली आहे. आता याला आपण काय करूयात, मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि याला बारीक वाटून घेऊयात. बघा, एकदम इन्स्टंट आहे. अजिबात याला जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही आहे. कमी वेळात हा डोसा बनवून तयार होतो. तर आता याला मी काय करते, मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आणि आपल्याला ही डाळ एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे, जेवढी बारीक तुम्ही वाटू शकता. आणि यामध्ये आता मी घालते आहे मिरची. तर मी 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे 1 ते 1.5 इंच आलं घातलेलं आहे. आता आपण यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालूयात, हळद घालूयात आणि मीठ घालूयात चवीपुरतं आणि थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित वाटून घेऊयात. जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे. जर आपल्याला गरज वाटली तर आपण नंतर पाणी यामध्ये ॲड करू शकतो. तर बघा, आता मिश्रण व्यवस्थित वाटून झालेलं आहे आणि एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे मी. हे बघा अशा प्रकारे. आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे, एकदम घट्ट पण नाही आहे. तर याला आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात.
तर सगळं मी बाउलमध्ये काढून घेते. हे बघा. तर अशाच प्रकारे आपण याला एकदम ठेवायचं आहे. जर तुम्हाला गरज वाटली, जर तुम्हाला सॉफ्ट डोसा बनवायचा असेल, तर तुम्ही अशाच प्रकारे बनवू शकता. आता यावरती मी झाकण ठेवते आणि याला झाकण ठेवून एक 5 मिनिटं रेस्टसाठी ठेवून देते. तर बघा आता 5 मिनिटाच्या नंतर तर मिश्रण आपलं एकदम मस्त तयार झालेलं आहे. अगर जर तुम्हाला सॉफ्ट एकदम नरम डोसा बनवायचा असेल, तर तुम्ही मिश्रण थोडंसं घट्ट ठेवा आणि जर तुम्हाला एकदम क्रंची कडक असा डोसा बनवायचा असेल, तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यात बॅटर थोडंसं पातळ करा. तर बघा आता मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि व्यवस्थित कपड्याने क्लीन केलं आहे. आता यावरती मी थोडंसं पाणी घालते आहे आणि पुन्हा एकदा क्लीन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला काय होतं, की तव्याचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करता येतं. आता यावरती मी बॅटर घातलेलं आहे बघा आणि बॅटर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. जसं आपण नॉर्मली डोसा बनवतो त्याच प्रकारे आपल्याला याला बनवायचं आहे. हे बघा आणि किती सोप्या पद्धतीने एकदम स्प्रेड होतं आहे. अजिबात कोणताच परेशानी येत नाही आहे. तर हे बघा एकदम मस्त असं हे स्प्रेड झालेलं आहे आणि तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग लहान किंवा मोठे जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बनवू शकता. आता यावरती मी थोडंसं तेल घालते आहे. हे बघा बाजूने थोडंसं तेल घालायचं, जास्त तेलाची अजिबात गरज नाही आहे. एकदम थोडंसं तेल घालायचं आहे आणि बघा किती क्रिस्पी असा 2 मिनिटाच्या नंतर आपला डोसा तयार झालेला आहे. हे बघा दिसतोय ना एकदम मस्त आणि चविष्टसुद्धा आहे. तर याला मी काढून घेते. अशाच प्रकारे आपण आता दुसरा बनवूयात. तर त्यासाठी बघा मी पुन्हा बॅटर घालून घेते तव्यावरती. प्रोसेस सेम आहे. थोडंसं पाणी घालून याला क्लीन करायचं आहे आणि त्यानंतर बॅटर घालायचं आहे. हे बघा आता बॅटर थोडंसं मी पातळ केलेलं आहे, जेणेकरून आज जास्त क्रिस्पी होईल. हे बघा अशा प्रकारे आणि यावरती बॅटर घालून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल. तर तेल एकदम थोडंसं घालायचं आहे साईडने फक्त. नाही घातलं तरी चालेल असाही हा डोसा निघतो. तरी बघा अशा प्रकारे तेल घातलेलं आहे आणि याला मी आता बघा 2 मिनिटं शिजवून देते. 2 मिनिटानंतर आपला एकदम चविष्ट असा डोसा तयार झालेला आहे आणि खूप कमी वेळात झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.